We're learning about FDI, right? दॅट मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आपण आतापर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या त्यातल्या, जसं की एफडीआय म्हणजे काय, एफडीआयचा इम्पॉर्टन्स काय असतो देशाला, दोन्ही देशांना. जे इन्व्हेस्ट करणार आहेत, दॅट इज जे लेंड करतात आणि जे बॉरो करतात. सो जे लेंडर जे बॉरोवर आहेत त्यांना काय फायदा असतो. आपण हे बघितलं की एफडीआय साठी काय गव्हर्नमेंटने पॉलिसी इनिशिएटिव्ह घेतलेत. रिसेंट ट्रेंड्स काय आहेत एफडीआय मधले, वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत एफडीआय मधले. आणि आज आपण जे बघणार आहोत दॅट इज फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, दॅट इज FIPB. Since the beginning of the new economic era in 31st, it's not 31st century, it's 21st century, okay? The government of India has adopted up the economy and permitted foreign investments for the country's डेव्हलपमेंट. असा विचार करा की देशाच्या डेव्हलप होण्यासाठी सोशली आणि इकॉनॉमिकली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची गरज ओळखून आपल्या देशानेही आपल्या देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. द FIPB वॉज सेटअप इन 1990s, अर्ली 1990s. इट इज गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन विच ऑफर्ड, एक सेकंड हा, it is government organization which offered single window clearance for proposal on FDI in India, which were not permitted through automatic route but required government approval. So आपण हे बघितलं की एफडीआय दोन मार्गाने आपल्या देशात येऊ शकतो. दोन मार्ग म्हणण्यापेक्षा दोन प्रोसिजरच्या पद्धती. First one is automatic route. You don't require any kind of approval in some sectors, that is automatic route. कुणी पण येऊन त्याच्यात एफडीआय मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफडीआयच्या रूपात इन्व्हेस्टमेंट करू शकतं फॉरेन मधून. द अदर इज गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट. दॅट मीन्स काही सेक्टरसाठी, जसं की डिफेन्स आणि आपण काही बघितले होते, तर त्या सेक्टरसाठी गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलची गरज असते. ओके. आणि हे गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल खूप नीट, खूप सोप्या पद्धतीने मिळावं आणि एका सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम, म्हणजे तुम्ही एका टेबलावर जाता आणि काम होतं, विच इज व्हेरी ऑड फॉर पीपल लाईक अस. कारण आपल्याला टेबल टू टेबल फिरायची खूप जास्त सवय झाली आहे. पण एका टेबलवर जाऊन काम होतं, एका विंडोमध्ये जाऊन काम होतं. दॅट इज अ सिंगल विंडो क्लिअरन्स फॉर प्रपोजल ऑन एफडीआय इन इंडिया. आणि त्याच्यासाठी हे FIPB, दॅट इज फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, ह्याची स्थापना करण्यात आली. हे जे FIPB आहे, इट इज डेझिग्नेटेड टू प्रोव्हाइड ग्रांट्स अँड कंपोजिट अप्रुव्हल्स इन्व्हॉल्विंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स अँड फॉरेन टेक्नॉलॉजी. सो फॉरेन टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे यावी त्यासाठी ग्रँट्स आणि प्रोव्हाइड करणं आणि कंपोजिट अप्रुव्हल देणं, ह्यासाठी हे बोर्ड खूप जास्त काम करतं. इट इज लोकेटेड इन द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. लक्षात ठेवा, MCQ साठी, नोटसाठी, मोठ्या प्रश्नासाठी अतिशय महत्वाचं असू शकतं. ओके. सो इट इज लोकेटेड in the Department of Economic Affairs, Ministry of Finance. The Finance Minister, Mr. Arun Jaitley, is in charge of FIPB. आता जर विचार केला तर आता आपले फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामनजी. सो शी इज द इन चार्ज ऑफ FIPB. The FIPB has its recently abolished on 24th May 2017. Abolished, बंद करण्यात आलं. It is in a significant move aimed at the speeding the flow of investment in India. Union Cabinet liberalized the policy further by allowing FIPB to clear proposals from overseas worth 5,000 crores, while recommendation indetron for proposal for more than 5,000 crore needs to be referred to CCA. सो असा विचार करा की रिसेंटली 2017 मध्ये हे FIPB हे जे बोर्ड आहे ते अबॉलिश करण्यात आलं. म्हणजे आता मी जे तुम्हाला म्हटलं तर सॉरी, निर्मला मॅडम त्या काही FIPBच्या म्हणजे काय म्हणू आपण, त्यांच्या हेड असं असू शकत नाहीत किंवा इन्चार्ज असू शकत नाहीत, कारण रादर हे अबॉलिश झालंय. कारण का अबॉलिश करण्यात आलं? कारण हे जे बोर्ड आहे ते 5,000 म्हणजे ओव्हरसीज मधली 5,000 करोडपेक्षा जास्त रेकमेंडेड प्रपोजल्ससाठी काम करायचं, विच इन नाऊ डेज हॅज टू बी रेफर्ड टू CCA. ओके. पण FIPBचे फंक्शन्स काय होती? टू क्विकली अप्रूव्ह द फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. खूप पटपट
फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रपोजल अप्रूव्ह करणं, टू लुक ओव्हर द इम्प्लिमेंटेशन ऑफ अप्रूव्ड प्रपोजल, जी FDIची प्रपोजल्स अप्रूव्ह केली आहेत त्यांची कुठपर्यंत प्रोसिजर आली, इम्प्लिमेंटेशन झालंय यावर मॉनिटरिंग करणं, टू कम्युनिकेट विथ गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्री इन ऑर्डर टू इन्क्रीज द फ्लो ऑफ FDI इन कंट्री. थोडक्यात कोऑर्डिनेटरशिप करणं, कुणाकुणात, कोणत्या या 3 पार्टीज आहेत, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि इंडस्ट्रीज, टू आयडेंटिफाय द व्हेरियस सेक्टर्स दॅट रिक्वायर FDI. वेगवेगळ्या प्रकारचे FDIचे सेक्टर, जे FDI, ज्या सेक्टरमध्ये FDI इम्प्रूव्ह करता येऊ शकेल. To keep such activities that encourage FDI in the country, like establishing contacts with international companies and inviting them to invest in India. थोडक्यात इंडियामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, भारतात इन्व्हेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपनीजना, ऑर्गनायझेशन्सना, इव्हन देशांना एनकरेज करणं, सो दॅट इथे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या थ्रू आपलं FDI वाढेल आणि त्यांनाही त्यांचा फायदा होऊ शकेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या FDI पॉलिसीज असतात त्या रिव्ह्यू करायच्या, त्या सुपरवाइज करायच्या आणि त्या थ्रू कम्युनिकेट करायचं इतर वेगळ्या एजन्सीज बरोबर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मिनिस्ट्रीज बरोबर, टू सेट अप द गाईडलाईन्स दॅट आर ट्रान्सपरंट अँड विच एनकरेजेस FDI इन टू द व्हेरियस सेक्टर. सो वेगवेगळ्या सेक्टरशी रिलेटेड ज्या मिनिस्ट्रीज असतात, जसं की कोल अँड माइन ही मिनिस्ट्री असते, त्याच्यानंतर क्रूड ऑइल पेट्रोलियम मिनिस्ट्री असते, टेक्स्टाईल मिनिस्ट्री असते. सो ह्या सगळ्या खात्यांबरोबर कोऑर्डिनेशन करून अशा प्रकारची ट्रान्सपरंट पॉलिसी तयार करायची की ज्यातून जास्तीत जास्त प्रमाणावर FDI फॉरेन कंट्रीजमधून इंडियामध्ये, भारतामध्ये अट्रॅक्ट करतायत. आजच्या घडीला करंटली देर आर 11 सेक्टर्स, FDI in 11 sectors, including defense and retail trading, require government approval, and in the rest of the sectors FDI comes through automatic route. मगाशी म्हटल्याप्रमाणे 11 सेक्टर्स असे आहेत जिथे गव्हर्नमेंट रूटने, गव्हर्नमेंट अप्रुव्हल सकट FDI ला मान्यता मिळते. मात्र बाकी सगळेच्या सगळे सेक्टर हे ऑटोमॅटिक रूटने काम करतात. With the abolition of FIPB, the Department of Industrial Policy and Promotion (DIP) would now direct FDI proposals that require government approval to the concerned central ministry or department. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे FIPBचं काम जेव्हा अबॉलिश करण्यात आलं, जेव्हा हे FIPB बंद करण्यात आलं, तेव्हा आता काम कसं चालतं, तर DIP म्हणजे डिपार्टमेंट फॉर इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, हे डिपार्टमेंट ते प्रपोजल रिव्ह्यू करतं आणि ते प्रपोजल त्या त्या कन्सर्न्ड मिनिस्ट्रीला, मंत्रालयाला किंवा डिपार्टमेंटला फॉरवर्ड केलं जातं. ही तेवढीच प्रपोजल असतात जी गव्हर्नमेंट रूटेड असतात. बाकीच्या कुठच्याही प्रकारच्या ऑटोमॅटिक रूटेडला तुमचं कुणाचंही अप्रुव्हल लागत नाही FDI साठी. The DIP release a set of a standard operating procedure, that is SOPs. Under the new system, investors will have no longer to submit physical FDI proposal. कुठल्याही इन्व्हेस्टरला आजकाल फिजिकली प्रोसिजर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्रपोजल सबमिट करायला लागत नाही. तर नव्या सिस्टीम अंडर या ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत त्याच्या अंडर सगळं ऑनलाईन कामही होतं. डिजिटल व्हेरिफिकेशन हे सफिशियंट आहे या गोष्टीमध्ये, फिजिकल व्हेरिफिकेशनची गरज नसते. The Department of Electronic Affairs will process case in which FDI proposal do not nearly fit into the mandate of specific department or ministry. सो हे जे FDIचं प्रपोजल आहे किंवा आलेली जी प्रपोजल्स असतात, तर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अफेअर्स हे FDIची प्रपोजल्स प्रोसेस करतात प्रत्येक केस बाय केस. आणि त्या म्हणजे असं म्हणू की कुठल्याही प्रकारे ते त्या स्पेसिफिक डिपार्टमेंट और मिनिस्ट्रीच्या मॅन्डेटमध्ये फिट होत नसेल तर हे काम कोण करतं, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अफेअर्स. ओके, सो दॅट वॉज अबाउट FIPB आणि FIPBच्या ॲब्सेन्समध्ये कशा प्रकारे काम चालतं. ओके, लक्षात ठेवा 21st सेंचुरीच्या एका सर्टन पॉइंटला भारताला कळलं की भारतात FDIची गरज निर्माण होणार आहे आणि म्हणून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डची स्थापना करण्यात आली. मात्र त्याच कामगिरी वेगवेगळ्या सोप्या मंत्रालयाकडून, डिपार्टमेंटकडून होतात म्हटल्यावर हे बोर्ड अबॉलिश करण्यात आलं 24 मे 2017 ला. आणि आता 5,000 crores वरची जी काही FDIची प्रपोजल असतात ती CCA कडे रेफर केली जातात. ओके,
आता मला सांगा, आत्ता मी तुम्हाला जे एफ-डी-आय बद्दल सांगितलं, एफ-डी-आय आणि एफ-आय-पी-बी बद्दल, त्यात तुम्हाला काही शंका आहे का? ओके. सो हं, हं. आपण पुढे जाताना असं बघूया, की मी तुम्हाला म्हटलं, की मिनिस्ट्री एम-एन-सीज बद्दल, दॅट इज मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स बद्दल आपण बघणार आहोत. मला सांगा मोठमोठ्या कंपनींबद्दल जसं की Amazon किंवा सारखी दुसरी असलेली Facebook, Infosys आणि या सगळ्या मल्टीनॅशनल म्हणजे अनेक देशांमध्ये काम करणाऱ्या कंपनीज आहेत आणि अशा अनेक आहेत. IBM आहे आणि Accenture अशा भरपूर साऱ्या. ओके. पण या कंपनीज काय करतात, त्यांचं हेड ऑफिस एका देशात असतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये असतात आणि त्या देशांच्या रूल्स, रेग्युलेशन, लॉज प्रमाणे ती कंपनी ॲक्ट करते आणि जो काही रेव्हेन्यू कलेक्ट होतो, तो हेड ऑफिसकडे अर्थात ज्या देशात हेड ऑफिस असतं, त्या देशाला तो मिळतो. ओके. सो जनरली असं म्हटलं तर देअर मे बी एग्रीमेंट अमंग कंपनीज ऑफ अ डिफरंट कंट्रीज इन रिस्पेक्ट टू द डिव्हिजन ऑफ प्रोडक्शन मार्केट. They can be referred to the companies which have been incorporated in one country called home country. म्हणजे जिथे वेगवेगळ्या देशांशी कॉन्ट्रॅक्ट करून त्याबद्दलचं सगळे डिसिजन मेकिंग प्रोसेस होते किंवा जिथे इन्कॉर्पोरेट केली जातात ही कॉन्ट्रॅक्ट्स, त्या कंट्रीला होम कंट्री म्हणतात, जिथे हेड ऑफिस असतं. बट whose operation extend beyond the home country, which carries so-called as host countries in addition to home countries. म्हणजे होम कंट्रीज बरोबर होस्ट कंट्रीज मध्ये इतर देशात म्हणजे असा विचार करा की भारतात समजा हेड ऑफिस आहे तर भारत होम कंट्री होतं पण त्याचा त्याचा जो व्यवसाय आहे तो श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया किंवा अशा कुठल्या देशांमध्ये, अमेरिका, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड कुठेही अशा जर कुठल्याही देशामध्ये जर समजा त्यांचा बिझनेस चालू असेल, तर या सगळ्या कंट्रीजना होस्ट कंट्री असं म्हटलं जातं. ओके. सो मी कोणत्या 2 कंट्रीजच्या प्रकाराची नावं सांगितली मला तुम्ही सांगू शकाल? होम कंट्री आणि होस्ट कंट्री. ओके. याच गोष्टीला एम-एन-सीलाच वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. जसं की ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन दॅट इज टी-एन-सी, ग्लोबल एंटरप्राइज, वर्ल्ड एंटरप्राइज ही सगळी त्याचीच एम-एन-सीचीच वेगवेगळी नावं आहेत. सम ऑफ द पॉप्युलर एम-एन-सीज आर कॅडबरी इंडिया, पेप्सी इंडिया, सोनी इंडिया, हिंदुस्तान लिव्हर. सो असा विचार करा की हे सगळ्या कॅडबरी तर तुम्हाला माहिती आहे डेअरी मिल्कच्या जी खूप सारी प्रोडक्ट असतात ती कॅडबरी इंडियाच बनवते. पेप्सी, अगेन पेप्सिको ही कंपनी आहे. त्यात सगळ्या प्रकारचे ब्रँड. सो पेप्सी इंडिया तुम्हाला लक्षात येतंय. या प्रत्येक कंपनीच्या पुढे इंडिया आहे कारण ही इंडिया होस्ट कंट्री म्हणून काम करते आत्ता. ओके. व्हेअरएज कॅडबरी ही कंपनी कुठेतरी परदेशातली वेगळी आहे. ओके. पेप्सी इंडिया, सोनी इंडिया. सोनी तर तुम्हाला माहिती आहे फोन्स बनवतात, त्यांचे वेगवेगळे इतर प्रॉडक्ट्स आहेत. आणि हिंदुस्तान लिव्हरची तर इतकी प्रॉडक्ट आपण वापरतो, की तुमच्या लक्षात येईल, की खूप मोठी कंपनी जवळ-जवळ मी रिसेंटली वाचलं होतं, की हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा भारतातला पर डे विक्री ही जी असते त्यांच्या प्रॉडक्ट्सची, ही कुठेतरी 50 ते 500 करोडच्या आसपास जाते. दॅट्स अ ह्यूज थिंग. ओके. ह्या कंपनीमध्ये ऑलमोस्ट असं लक्षात घ्या, की या कंपनी जनरली ॲडव्हान्स्ड कंट्रीज, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये दिसतात लाइक यू-एस-ए. सगळ्यात जास्त यू-एस-एमध्ये अशा प्रकारच्या कंपनीज आहेत. ह्या प्रकारच्या कंपनीजमध्ये असा विचार करू, की वेगवेगळ्या होस्ट कंट्रीजमध्ये जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली असते, त्या होस्ट कंट्रीज डेव्हलपिंग कंट्री असू शकतात, डेव्हलप्ड असू शकतात आणि लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीज पण असू शकतात. Today, generally, many countries like Japanese, Korean, European, and Indian MNCs are operating world over. म्हणजे जॅपनीज एम-एन-सीज, कोरियन एम-एन-सीज, युरोपियन आणि इंडियन एम-एन-सीज सुद्धा जगभरात पसरलेले आहेत. जनरली एम-एन-सीजचा रोल काय असतो? तर ते सेव्हिंग गॅप जे असते ते फिल करायला मदत करतात. फर्स्टली, एम-एन-सीज फिल द रिसोर्स गॅप बिटवीन टार्गेटेड और डिझायर्ड इन्व्हेस्टमेंट अँड डोमेस्टिकली मोबिलाइज्ड सेव्हिंग.
सो आपल्याला काय किती इन्व्हेस्टमेंट हवी आहे आणि ओव्हरऑल डोमेस्टिकली सेव्हिंग्स किती आहे याचं मोबिलायझेशन करण्याचा आणि ही जी गॅप आहे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मधली ती फिल करण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, टू अचीव्ह अ 7% ग्रोथ रेट ऑफ अ नॅशनल आउटपुट, इफ रिक्वायर्ड रेट ऑफ सेव्हिंग इज 21%, but if the savings cannot domestically mobilized, or the saving that can be mobilized is 16%, there is the saving gap of 5%. आणि मग होस्ट कंट्रीमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करून, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा वापर करून एमएनसी बेटर पोझिशनला जातात सेव्हिंग गॅप फील करून. ऑल्सो दे दे फील द ट्रेड गॅप, फॉरेन एक्सचेंज किंवा ट्रेड गॅप जी असते. तर असा विचार करा की फॉरेन कॅपिटलचा इन्फ्लो हा रिड्यूस होत असतो किंवा कधी कधी डेफिशिट ऑफ बॅलन्स इन द बॅलन्स ऑफ पेमेंट क्रिएट होतं. अशा वेळी एमएनसीज हा नेट पॉझिटिव्ह फ्लो ऑफ एक्सपोर्ट अर्निंग्स क्रिएट करू शकतात किंवा क्रिएट करतात. थर्ड वन इज फिलिंग रेव्हेन्यू गॅप. जेव्हा एम-एन-सीज ऑपरेट करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जनरेट होतो. तो दोन्ही प्रकारच्या होम कंट्री आणि होस्ट कंट्री अशा दोन्ही प्रकारच्या कंट्रीजमध्ये जनरेट होतो. टॅक्स रेव्हेन्यूच्या माध्यमातून किंवा मोठं प्रोडक्शन करून त्याच्या माध्यमातून पण. ओके. एल-डी-सी, दॅट इज लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, गव्हर्नमेंट्स आर एबल टू मोबिलाइज पब्लिक फायनान्सेस रिसोर्सेस फॉर डेव्हलपिंग प्रोजेक्ट्स. या एम-एन-सीजच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉफिटवरती टॅक्स बसवून एल-डी-सी कंट्रीमधलं गव्हर्नमेंट रेव्हेन्यू कलेक्ट करू शकतं आणि त्यातून देशाची डेव्हलपमेंट करू शकतं. ओके. टेक्नॉलॉजिकल गॅप आणि मॅनेजमेंट गॅप ही जी असते थोडक्यात, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात. अत्युच्च प्रकारची मॅनेजमेंट सिस्टीम तयार होते आणि ही जी गॅप निर्माण होते, की एका देशात ती आहे, दुसऱ्या देशात नाही. जनरली डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये एपिटम प्रकारचं हे खूप मोठ्या प्रकारावर टेक्नॉलॉजी असते. पण अ, ती लोअर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये नसते. सो ही गॅप फिल आउट करण्याचं काम हे एम-एन-सीजच्या माध्यमातून डेफिनेटली केलं जातं. असा विचार करा, भारतात जेव्हा स्मार्टफोन्स येणं सुरू झालं, तेव्हा भारतात स्वतःचा स्मार्टफोन नव्हता. आजच्या घडीला एम-एन-सीजच्या माध्यमातून आपल्याकडे अतिप्रचंड प्रकारचे ब्रँडेड असे काय म्हणू स्मार्टफोन्स आहेत. हं. असं वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिशियल रोल्स हे एम-एन-सीज करून कॅरी फॉरवर्ड केले जातात. हायर रिअल वेज आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्याचं काम एम-एन-सीज कडून केलं जातं. द कन्झ्युमर्स बेनिफिट बाय द वे ऑफ लोअर प्राईस आणि बेटर क्वालिटी प्रोडक्ट. कन्झ्युमर्सना कमी प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळू शकतात. इव्हन अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट वाढते. डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट वाढते एम-एन-सीजमुळे. That means ancillary units can be set up and feed the main industries of the MNCs in a country. एम-एन-सीचे एक्सपेंडिचर जे असतात ते रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रकारे केले जातात आणि त्यामुळे नवीन प्रकारची इन्व्हेन्शन्स होतात होस्ट कंट्रीमध्ये सुद्धा आणि होस्ट कंट्रीजना त्याचा बेनिफिट अर्थात फायदा होतो. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स हे एम-एन-सीजमुळे होतात, वेगवेगळ्या प्रकारचे फायदे. हे जायजेंटिक कॉर्पोरेशन्स जी असतात, अतिशय मोठी कॉर्पोरेशन्स, ही जनरली एखाद्या संस्थानांसारखीच असतात, मोठी-मोठी, आणि त्यांचे स्वतःचे रूल, स्वतःची सिस्टीम ही वेगळी-वेगळी असते. पण डेफिनेटली त्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे पण आहेत. जे आपण ऑलरेडी खूपदा डिस्कस केले त्याविषयी. पण तरी आपण असं म्हणू शकतो, की जनरली एम-एन-सीजमुळे डोमेस्टिक सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटच्या रेटवर परिणाम होऊ शकतो आणि एम-एन-सीज ऑफन फेल टू रिइन्व्हेस्ट मच ऑफ देअर प्रॉफिट. ऑल्सो दे मे इनहिबिट द एक्सपान्शन ऑफ इंडिजिनस फर्म. म्हणजे डोमेस्टिक फर्म्सच्या वाढीला आळा घालू शकतात त्या. परदेशातल्या कंपन्या इथल्या इन्फंट इंडस्ट्रीजना तोटा निर्माण करू शकतात. एम-एन-सीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल इनिशियल इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रकारे असतो. फॉरेन एक्सचेंज पोझिशन जरी सुधारली तरी लाँग रनमध्ये कदाचित आपल्याला त्याबद्दल तोटा होण्याची शक्यता असते करंट आणि कॅपिटल अकाउंटला देशाच्या. ओके. करंट अकाउंट मे बी डिटोरिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ सबस्टन्शियल इम्पोर्टेशन ऑफ अ इंटरमिजिएट कॅपिटल गुड्स. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगते, की एका कंट्रीमुळे ओव्हरऑल खूप मोठ्या प्रमाणावर तोटा होऊ शकतो. तुम्ही जर विचार केलात तर मला तुम्ही सांगू शकाल का, की तुम्हाला काय वाटतं, काय तोटा होऊ शकतो एम-एन-सीजमुळे? हां, तुम्ही ऐकत नाहीयेत कोणी. ओके, ठीक आहे.
इट्स ओके. सो व्हॉट वी कॅन डू इज, मी तुम्हाला या या निगेटिव्ह इम्पॅक्ट्सबद्दल सेल्फ स्टडी करायला देते. तुम्ही ते वाचा आणि त्यानंतर तुम्हाला जर काही शंका असेल तर प्लीज मला विचारा. मी ते तुम्हाला नक्की सांगेन. खाली वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल क्वेश्चन्स दिलेत. प्लीज त्यातूनही गो थ्रू करायचा प्रयत्न करा. ह्या सगळ्याच्या नोट्स काढा. तुम्हाला एक्झामसाठी त्या अतिशय गरजेच्या आहेत. हं? आणि आपण पुढच्या आठवड्यापासून वेगळ्या धड्याला सुरुवात करूया. टिल देन मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते. तुम्हाला अटेंडन्स लावायचीच असेल, ती अतिशय महत्त्वाची आहे. अँड देन वी कॅन जस्ट साइन ऑफ फॉर द डे. हॅव अ हॅपी वीकेंड अहेड. दॅट्स व्हॉट आय कॅन से.